एएस बंद करायचा हा विषय नक्की काय? एएस ग्रुप बंद करायचा हा विषय नव्हता, तर एएस कंपनी थांबवायची. कारण त्याच्यावरती ऑलरेडी एवढे सगळे लोक वॉचफुल आहेत. आज उद्या आणखीन काही लोक येणार आहेत आणि त्या गोष्टीला घेऊन पुढे जाण्यात काय पार्ट नाही. एएस ग्रुपच्या माध्यमातून आणखीन 10-20-25 नवीन एस्टॅब्लिशमेंट करून त्या ग्रुपला घेऊन पुढे जाणं आज हे गरजेचं आहे मित्रांनो. कारण आज लोकांचे पैसे आपल्याकडे जे आहेत ते लोकांना आपण परत द्यायचेच आहेत. त्याबरोबर आपलं एएस ग्रुप किंवा एएसचा जो काही सिम्बॉल आहे हा जिवंत ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, आज लोक जे काही नावं ठेवतात माझ्या बाबतीत काय काय बोलतात मला पण माहिती आहे. त्याच्या बाबतीत ते नक्कीच चांगलं बोलत नसतील. ही गॅरंटेड आहे. तर एक लक्षात घ्या की ज्यावेळी आपल्याला काही ठिकाणी सपोर्ट मिळेल आणि तिथनं ज्यावेळी आपली उडी मारली जाईल, कारण आपल्याला ज्यावेळी 1 करोड लोकांच्या पर्यंत पोहोचायचं 1 लाख कोटीची कंपनी करायची आहे, मित्रांनो सरळ रेषेत कधी 1 लाख कोटीची कंपनी गॅरंटेड होणार नाही हे मला पण माहिती होतं. काही खास तळगे येणार आहेत. त्यातलाच हा एक खास तळगा आहे. थोडासा जास्त त्रास झाला असेल तर मला माफ करा. खरं जेवढा त्रास झाला तेव्हा ह्यातनं काही गोष्टी शिकायला काय मिळतात ह्याचाही जरूर विचार करा. आणि ह्यातून ज्यावेळी आपण परत कमबॅक करणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीनं, त्यावेळी जग बघत बसेल की आपण काय होतं आणि काय झालो तर आणि मीटिंग कुठं कुठं 3च आपण मिनिटं चालेल फक्त. 3च मिनिटं लास्ट. ओके, चालेल, काय हरकत नाही. माझा बऱ्यापैकी मेसेज दिलेला आहे. नेक्स्ट मीटिंग तर आपली लवकरच होईल. फक्त एकच विषय की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा नव्यानं काम करायला सुरुवात करूया. काय होतंय काय नाही होत याचा विचार तुम्ही करू नका. त्याच्यासाठी सिस्टीम बसलेली आहे. ते लोक त्या गोष्टींचा विचार करतील. आणि तुम्ही मला वेळ सगळ्यांनी दिला त्याबद्दल धन्यवाद. प्रशासकीय कामांसाठी मदत आपण करतोय. कायदेशीर पद्धतीने आपण जातो. त्याचाही सगळ्यांनी अभ्यास करावा किंवा त्याची सगळ्यांनी माहिती घ्यावी. सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. फक्त तुमची साथ गरजेची आहे. पोलिसांची साथ अपेक्षित आहे. तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. थँक यू सर. थँक यू सर. थँक